मी सांगतो ते पहा. तुमच्या घरामध्ये खूप छान असं वाटणार आहे. बरेच जण आपल्या घराच्या बाहेर चपलांसाठी घरात साठवून ठेवतात. तर आपण ज्या आवश्यक चपला आहेत त्याच घराच्या बाहेर ठेवायच्यात. अनावश्यक चपला म्हणजे ज्या जुन्या झालेल्या चपल्या बुट आपण साठवून ठेवतो ते लागणार नाहीत. तुम्ही ते कचऱ्यामध्ये टाकून द्या. त्याची विल्हेवाट लावून टाका आणि चपलांसाठी घराच्या बाहेर दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा. चपल्याचं स्टँड बनवून त्या स्टँड मध्ये आपल्या चपल्या बुट ठेवायचे आहेत. त्याचप्रमाणे घराचा उंबरा हा हळदी कुंकाचं लेपन करून घराच्या उंबऱ्याला लावायचा आहे. घराच्या उंबऱ्यावरती लक्ष्मी असते. लक्ष्मीचा सहवास त्या ठिकाणी असतो. मग लक्ष्मीला सर्वात प्रिय हळद आहे म्हणून आपण हळदी कुंकाचं घराच्या उंबऱ्याला लेपन करायचं आहे. तसंच घरामध्ये कापूर आणि लवंग आपण जाळायचे आहे. तर ती जाळायची तर नक्की कुठं जाळायची? तर घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये जाळायची आहे. ईशान्य कोपऱ्यामध्ये घरातील देवी देवतांचं वास्तव्य असतं. तर ईशान्य कोपऱ्यामध्ये कापूर आणि लवंग आपण जाळायचे आहे. तसंच घरामध्ये एक छोटासा फिश टँक तुम्ही ठेवा. तुमचं घर खूप लहान असेल तर लहान फिश टँक ठेवा. कारण आपण माशांना खायला टाकलं तर ते एक आपल्याला पुण्य लाभत असतं. म्हणून घरामध्ये फिश टँक ठेवा. कारण आपल्याला लांब जाऊन माशांना खायला टाकणं रोजच्या रोज शक्य होत नाही. म्हणून घरामध्ये तुम्ही फिश टँक ठेवा. त्या फिश टँक मध्ये माशांना खायला घाला. तुमच्या हातून हे पुण्यकर्म होणार आहे. आणि काय बाहेरून शक्ती निगेटिव्ह शक्ती आली की ती माशांवरती जाणार आहे. ते मासे मरण पावणार आहेत. तसंच तुम्ही किचन मध्ये बऱ्याच ठिकाणी मी पाहतो तर किचन मध्ये गोळ्या औषधं ठेवलेले असतात. तर आपल्या किचन मध्ये गोळ्या औषधं कधीच ठेवायची नाहीये. तर आता हे माझं घर आहे. घरात तुम्हाला मी आता किचन दाखवतो. तर पहा आपल्या किचन मध्ये आपण कधी गोळ्या औषधं ठेवत नाही. टॉयलेटचं दार नेहमी उघडं ठेवतात. तर आपल्याला काय करायचंय? हे टॉयलेटचं दार आपल्याला ज्यावेळेस आतमध्ये जायचे त्यावेळेस उघडायचं आहे आणि काम झाल्यावरती ते बंद करून ठेवायचं आहे. टॉयलेटचं दार कधी जेवढ्या उघड्या ठेवणार आहे त्या खिडक्या तुम्ही जेवढ्या उघड्या ठेवणार आहे तेवढं आपलं घर प्रसन्न वाटणार आहे. म्हणून घर बांधतानाच नेहमी घराच्या खिडक्या तुम्ही मोठ्या साईजच्या ठेवा. पहा तुमच्या घरामध्ये खूप असं प्रसन्न वाटणार आहे. तसंच तुम्ही घर एकदम स्वच्छ ठेवा. घरामध्ये कुठंच कचरा वगैरे दिसला नाही पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही आपलं घराचं मुख्य म्हणजे आपण आल्यावरती नेहमी हॉलमध्ये बसतो. हॉलमध्ये बसलं जर आपले मित्रमंडळी आले तर आपण त्यांच्यासमोर बोलायचंय तर वास्तूच्या बाहेर जाऊन बोला. घरामध्ये बोलू नका. घरामध्ये नकारात्मक म्हणजे काय? कुणाची निंदा करणं, कुणाला मागं काहीतरी बोलणं, तर ह्याला नकारात्मक गोष्टी म्हणतात. तसं